या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोड यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल। फोफलियाज आयडियल इंग्लिश मीडियम शाळेचा 15वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला आहे। कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय चंद्रम गुरुजी आणि स्वर्गीय मोहन चव्हाण यांच्या प्रतिमेला अभिवादन करून झाली आहे। यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून ब्रिजमोहन फोफलियाज उपस्थित होते। शाळेने 15 वर्षे यशस्वीपणे पूर्ण केली असून अध्यक्ष सचिन चव्हाण आणि सचिवा ज्योती चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शाळा उत्कृष्टपणे चालवली जात असून या शाळेची शतकांपर्यंत प्रगती हो अशी इच्छा प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले फोफलियाज यांनी यावेळी व्यक्त केली आहे। आणि स्वर्गीय चंद्रम गुरुजींच्या आठवणींना उजाळा देत सचिन ज्योती चव्हाण या दाम्पत्याला शुभेच्छा व आशीर्वाद दिल्या। गेल्या 3 वर्षापासून शाळेचा निकाल 100% लागत असून याचे श्रेय सचिवा ज्योती चव्हाण आणि शिक्षकांना देत असून विद्यार्थ्यांना उत्तम नागरिक बनवण्यावर भर देण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सचिन चव्हाण यांनी केलं। यावेळी त्यांनी स्वामी विवेकानंद यांची प्रेरणादायी कथाही सांगितली आहे, तसेच उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या। वर्धापन दिनानिमित्त 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कारही करण्यात आला आहे। कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। गुणवंत विद्यार्थ्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। हा सोहळा जल्लोषात आणि उत्साहात संपन्न झाला आहे। सुहानी चव्हाण आहे आणि मी या स्कूलमध्ये पहिलीपासून आहे आणि मला 90% भेटला आहे आणि माझं मार्गदर्शन माझे आईवडील आणि टीचर्स केले, खूप सपोर्टिव्ह होते आणि त्यांच्या मार्गदर्शनमुळे मला एवढे चांगले मार्क्स पडलेत। काय स्वप्न काय आहेत पुढे आता 10वी झालेली आहे? मला आर्किटेक्चर करायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यासोबत ॲक्ट्रेस पण व्हायचं आहे। अच्छा, ॲक्ट्रेस पण व्हायचं। आपलं एक पिक्चर आलेला होता टिफिन टाईम म्हणून। हां, टिफिन टाईम। काय त्याच्यानंतर काय ऑफर वगैरे आलेली आहे? त्याच्यानंतर एक ऑफर आलं बट मी 10th होते म्हणून मला फोकस करायचं होतं, मग त्याच्यानंतर बघू मग। पहिली 10वी पासून या शाळेत तू वेळ घालवली आहेस, आज शाळा सोडून जात आहेस, कसं वाटतं? काय आठवणी आहेत या शाळेच्या? खूप छान आठवणी आहेत, असं कधी विसरणार नाही। 10th स्टँडर्ड तर खूप चांगले मेमरीज बनवले आहेत। माझं नाव कोमल हिरेमठ आहे आणि मी आता 10वी पास झाले आहे। मला 95.20% पडले आहेत आणि या शाळेत मी पहिलीपासून आहे। माझ्या यशामागे माझ्या आईबाबांचा खूप मोठा हात आहे। खूप सारे टीचर्स पण मला खूप सपोर्ट करत होते आणि जेही काही सब्जेक्ट आमच्यासाठी वीक होते ते त्यांच्याबद्दल आम्हाला थोडंसं वर्क करा असं सांगितलं गेलं, त्यामुळं आम्ही प्रत्येक सब्जेक्टमध्ये परफेक्ट होत गेलो आणि त्यामुळे आज चांगले मार्क पडले आहेत। मला वाटतं आहे टीचर लोकांनी जर एवढं सपोर्ट केलं नसतं तर हे झालं नसतं। आज आपला सत्कार करण्यात आलेला आहे, कसं वाटतं? हां, खूप छान वाटतं आहे आणि असं सगळ्यांना सोबत आता परत एकदा बसून सोबत बसणे खूप छान वाटत आहे आणि आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल खरंच खूप चांगली आहे। असं वाटतं आहे की फॅमिली आहे, खूप फंक्शन्स पण छान करतात, सगळं अभ्यासात खूप छान लागतं। माझं नाव अथर्व संगमेश्वर पाटील आहे। मी ह्या शाळेमध्ये लहानपणी नर्सरीपासून असताना शिकत आलो आहे आणि जे पण माझे टीचर आहेत ते मला खूप सहभाग केले आहेत। जेवढे पण मला 90.20% पडले आहेत 10thमध्ये, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मी म्हणजे जास्त पर्सेंटेज ज्याच्यामुळं पडले मी टीचरला कॉन्ट्रीब्यूट करण्याला सहभागी मानतो। त्यांनी नसते तर मराठी हिंदीमध्ये मला खूप म्हणजे खराब होतो मी, पण त्यांच्यामुळं 10th स्टँडर्डमध्ये येऊन मी पूर्ण शिकलो आहे। आयडियल स्कूलमधून आहे, मला पर्सेंटेज 89.80 पडला आहे, तर मी या स्कूलमध्ये 3rd रँक आले। हे स्कूल आम्हाला खूप मेमरीज दिलं, फ्रेंड्स पण होते चांगले आणि टीचर पण खूप सपोर्टिव्ह होते। सगळ्या सब्जेक्टला जे वीक सब्जेक्टला होते ते खूप आम्हाला सपोर्ट करायचे आणि आमचे क्लास टीचर पण खूप चांगले होते।